रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पूजन करून पुष्पमालिका अर्पण करायचं माननीय सन्माननीय तटकर साहेब। महत्त्वाचा निर्णय कदाचित उद्या परवा 2 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय नेते अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल। तर त्यांनाही सांगू इच्छितो आहे मी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा जर का मतदारसंघ आला येण्याची शक्यता खूप जास्ती आहे। तर 100% सुनील तटकरे हा रिंगणामध्ये उभा आहेच। बघूया रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जनता नेमकी कोणाला कौल देते। 9, 14, 19 अशा वेगवेगळ्या पैसा बदललेल्या भूमिका रायगडकरांनी अनुभवलेल्या आहेत। पुन्हा एकदा अनुभव मिळेल। निवडणुकीत लढवताना पडलेला एक प्रश्न आहे, चर्चेतला आहे म्हणून तो विचारतो। आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्यासह सर्वच जण म्हणतात की आदरणीय शरदचंद्र पवार हे आमचे दैवत आहे। तर हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांच्या आशीर्वादाला जाणार आहेत का? एक असं की शेवटी एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे। ती राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून त्यांनी जे काही बहुजनांच्या हितार्थ सत्तेमध्ये असलं पाहिजे ही जी काही भूमिका मांडली, ही भूमिका घेऊन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत। या उलट परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये तिकडून भावना व्यक्त करत असताना किंवा युक्तिवाद करत असताना पवारसाहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये, वापरला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की आता या सगळ्या प्रकरणावरती पडदा पडलेला आहे की देशामध्ये तथाकथित इंडिया आघाडीला काय पाठबळ आहे, महाराष्ट्रामध्ये काय, मुंबईची ऐतिहासिकता आहे, शिवाजी पार्कवरती काय, हे महाराष्ट्राने देशाने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे। मी सातत्याने म्हणत आलो की इंडियाचा फार मोठा फरकाने त्या ठिकाणी विजय होईल। 400 पार जागा करण्यामध्ये इंडिया यशस्वी होईल। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्ही घेतलेल्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करेल।